परभणी जिल्ह्यात आज चौथा दिवस आहे. डिझेल टंचाई कमी व्हायला तयार नाही. शहरातील जवळपास 7 पेट्रोल पंपांवर फक्त 2 ठिकाणी डिझेल आहे, जवळपास 5 ठिकाणी डिझेल नाही. आणि आपण जर बघितलं तर ही डिझेलसाठी लागलेली कॅनची लाईन आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर वाहनांची लाईन आहे. ही लाईन कमी व्हायला तयार नाही. नागरिकांना डिझेल मिळत नाहीये आणि त्यामुळे जर बघितलं तर सकाळी म्हणजे पहाटेपासूनच नागरिक जे आहेत ते कॅन घेऊन काही वाहनं लावून या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय केव्हापासून आले तिथे? सर मी सकाळी 6 वाजता आलेला आहे. 6 वाजले तेव्हापासून रांग कंटिन्यू आहे आणि कंटिन्यू डिझेलचं शॉर्टेज आहे. डिझेलला कॅन देतात पण एक 100 रुपये पर कॅनला घेऊन डिझेल सध्या द्यायला असं ब्लॅक मध्ये चालू आहे. याच्यापेक्षा भयानक होऊ शकते. त्याच्यामुळे शेतकऱ्याची सध्या कामाची एवढी लगबग चालू आहे की बा तेल नाही भेटलं तर उद्या सगळे शेतातले कामं रखडल्या जातील. त्याच्यामुळे सगळे शेतकरी आहेत जे कॅन्डीवाले आहेत ते टोटल शेतकरी आहेत आणि 2000च्या वर तेल द्यायला तयार नाहीत. कुठून आले तुम्ही? परभणी. किती दिवस झाले डिझेल टाकायला? ही 2 3 4 दिवस 4 5 दिवस काय कुठं गेले होते? शर्मा सगळ्या पंपावर फिरलो आहे सगळीकडे. काय म्हणाले सगळे मग असं 5-6 वाजे रात्र दिवस थांबावं लागेल. मावशी कुठून आल्या तुम्ही? शिर्डीहून शिर्डीहून. हा. बरं, काय करता तुम्ही? काय नाही असं काम झालं काहीतरी. हे डिझेल कशासाठी पाहिजे? डिझेल याच्या पाहिजे पिकअप साठी पाहिजे. बरं, हा पिकअप चालते का तुमचं? हा. कुठं चालतंय? भाड्याचं भाडं आणले तिकडून हा. तिथे. डिझेल नाही का? नाही ना कुठं गेले होते डिझेलसाठी? लय वेळेस घेतले. रावरी मध्ये गेलो, पाथरी पैकी गेलो, कुठंच डिझेल नाही सर बांध आहे. हा त्या मावशीला शिर्डीहून इथं आलेल्या आहेत. अजून आपल्या काही नागरिक आहेत त्यांना आपण बोलू. काय या पुढे या. या पुढे या ना, या इकडे या. मोठ्या प्रमाणावर जी रांग आहे ती रांग मोठी आहे आणि आपण जर बघितलं तर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये डिझेलची टंचाई जी आहे ती कायम आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे राहताना दिसून येतात. एकीकडे मोठ्या प्रमाणावर कॅन आहेत आणि दुसरीकडे तेवढीच रांग जी आहे ती वाहनांची लागलेली आहे. त्यामुळे आता डिझेल पुरवठा सुरळीत केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सातत्याने जवळपास चौथा दिवस आहे आज परभणी जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे, कमी व्हायला तयार नाही. कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.